मनोकामना न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. कातपूरच्या पंकज लॉजवर रेशो व्यवसाय एएचटीयूची कारवाई. कातपूर येथील पंकज लॉजवर लातूर पोलिसांच्या एएचटीयू शाखेने छापा टाकून 3 महिलांची सुटका केली. या प्रकरणी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या 5 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. लातूर शहर जिल्ह्यात लॉज, हॉटेलच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालविला जात असल्याबाबत गुप्त माहिती मिळाल्याने यावर कडक कारवाई करण्यासाठी सोमय मुंडे यांनी आदेश दिले आहेत. कातपूर गावाजवळील पंकज लॉजच्या ठिकाणी रेशो व्यवसाय चालविला जात असल्याची माहिती अख्तक मानवी व्यापार, वाहतूक प्रतिबंधक कक्ष एएचटीयू ला झाली होती. तेथील मालक, मॅनेजर काही महिलांना हॉटेलवर आणून रेशो गमनासाठी एजंटकरवी गिऱ्हाईक आणून रेशो व्यवसाय चालवित होते. या प्रकरणी एएचटीयू कडून एक पथक स्थापन करण्यात आले. 2 ऑगस्ट रोजी एक बनावट ग्राहक लॉजवर पाठविण्यात आला. लॉजवर छापा टाकण्यात आला. छाप्यात बाहेर गावाच्या 3 महिला होत्या. लॉज मालक, मॅनेजर, एजंट यांना ताब्यात घेण्यात आले. यातील आरोपी विकास बापूसाहेब पडवळ कातपूर, बालाजी नागोराव देवकते कातपूर, अभिषेक सूर्यवंशी लातूर. फरार बाळासाहेब नागनाथ जाधव कातपूर, अजय रत्नाकर कांबळे सताळा यांना अटक करण्यात आली. आरोपी अभिषेक सूर्यवंशी हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे. सदर प्रकरणी लातूर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक माकोडे करीत आहेत. सदरची कारवाई सोमय मुंडे, पोलीस अधीक्षक, लातूर, अजय देवरे, अपर पोलीस अधीक्षक, लातूर यांचे मार्गदर्शनात राजकुमार पुजारी, पोलीस निरीक्षक, नियंत्रण कक्ष यांचे सोबत एएचटीयूचे श्री दयानंद पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक, सुभाष सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस अंमलदार सदानंद योगी, प्रकाश जाधव, सुधामती वंगे, कविता मुळे, राजश्री हेंगणे, निहाल मणियार यांचे पथकाने केली आहे.